मुख्यमंत्र्यांना राजकारण करायचं आहे, आरक्षण द्यायचं नाही, सरकार बदलू, जरांगे पाटील यांची टीका. मुख्यमंत्र्यांना राजकारण करायचं आहे, आरक्षण द्यायचं नाही, सरकार बदलू दे, मग सगळ्याचा हिशेब करणार, मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा. जरांगे पुन्हा आंदोलनाला का आले, एकनाथ शिंदेंना विचारा. मराठा आंदोलनावरनं राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. नवी मुंबईमध्ये प्रश्न सोडवला असताना जरांगेंवर पुन्हा आंदोलनाची वेळ का आली, शिंदेंना सवाल. मराठा आंदोलकांचा आझाद मैदानातील चिखलातही ठिय्या. भर पावसात मराठा आंदोलकांचा आरक्षणासाठी आक्रमक आंदोलन. सरकार मराठा आरक्षणासंदर्भामध्ये सकारात्मक, जरांगेंशी चर्चा करण्यास सरकार तयार. मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर विखेंची प्रतिक्रिया. तीन पक्ष राजकीय पोळी भाजून समाजाला वेठीस धरतायत. मराठा समाज चिखलात बसलाय. महाराष्ट्रासाठी हे चित्र चांगले नव्हे, संजय राऊतांचं टीकास्त्र. केंद्रामध्ये मोदींचं सरकार आहे, शिंदे फडणवीसांचं केंद्रात वजन आहे. शिंदे फडणवीसांनी केंद्रातील नेत्यांशी बोलून आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे. संजय राऊतांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना खोचक टोला. मुंबई महापालिकेसमोर मराठा आंदोलक आक्रमक. सरकार विरोधात घोषणाबाजी. काही काळ वाहतूक कोंडी. पोलिसांनी रस्ते रिकामे केले. मुंबईतल्या डबेवाल्यांचा मनोज जरांगेंना पाठिंबा. डबेवाला असोसिएशनमध्ये 99% डबेवाले हे मराठा समाजातील. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं आजपासून नागपूरमध्ये साखळी उपोषण. मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देण्याच्या जरांगेंच्या मागणीला विरोध. मराठा आंदोलकांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या आणि सर्व आंदोलक लवकरात लवकर घरी परतावे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रितेश देशमुखची पोस्ट. मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम. गर्दी वाढल्यानं रविवारचा मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरचा मेगाब्लॉक रद्द. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला. गुन्हा गंभीर असल्याचं कोर्टानं नोंदवलं निरीक्षण. मोबाईलवर गेम खेळणाऱ्या, चॅटिंग करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई. कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणाला आता चाप बसणार. रविवारी मध्य रेल्वेवरती मेगाब्लॉक. चिंचपोकळी आणि करिरोडचा लोकल थांबा रद्द. लालबाग चिंचपोकळीला जाणाऱ्या गणेश भक्तांचे हाल होण्याची शक्यता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राजाच्या दर्शनाला. सहकुटुंब घेतलं बाप्पाचं दर्शन. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही उपस्थिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट. सह्याद्री अतिथीगृहावरती शिंदे शहांमध्ये 1 तास खलबत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी अमित शहांनी घेतलं बाप्पाचं दर्शन. अमित शहांनी सपत्नीक केली बाप्पाची आरती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही उपस्थिती. लातूर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं. अतिवृष्टी आणि वीज कोसळून 27 जनावरांचा मृत्यू. 116 घरांची पडझड. लातूरमध्ये मांजरा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. धरण भरल्यामुळे 6 दरवाजे उघडून मांजरा नदी पात्रामध्ये विसर्ग.